कुठल्याही एक्सरसाइजची सुरुवात आपण वॉर्मअपने करतो. नेक रोटेशन, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, देन अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन, साईड टू साईड, फुल हँड रोटेशन, फ्रंट साईड, बॅकवर्ड, then shoulder rotation, front side, back side, side to side, chest open. For elbow, hip rotation, clockwise and anti-clockwise, leg swing, full range of motion ने मागे पुढे घ्यायचं आहे लेग. देन लॅटरल साईड, याने आपलं हिप ओपन होतं. हिप ओपन करणारी एक्सरसाइज. फॉर नी अप अँड डाऊन, सेम मागच्या बाजूला पण अप अँड डाऊन. आता अँकल जॉईंट, अँकल रोटेशन, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. फॉर अदर लेग, अप डाऊन, इनवर्ड आउटवर्ड, इनवर्ड आउटवर्ड. साईड बेंडिंग, 3, 4, फॉरवर्ड बेंडिंग, 1, 2, 3, 4, 5. आता एल्बो टू नी टच. आपली साईड फॅटसाठी ही एक्सरसाइज खूप हेल्पफुल आहे. सेम साईड, सेम एल्बो, सेम नी. बेस्ट एक्सरसाइज. स्क्वॉट, नी टू एल्बो अँड देन स्क्वॉट. त्याला आपण कंपाऊंड मुवमेंट म्हणतो. यामध्ये मल्टिपल जॉईंट इन्व्हॉल्व होत आहे. नी टू एल्बो अँड स्क्वॉट. आता नी टू आपला स्क्वॉट करायचं आहे आणि आपला हाताने पंजाला टच करायचं आहे. स्क्वॉट अँड टच, स्क्वॉट अँड टच. परफेक्ट. आता कार्डिओला स्टार्ट करूया आपण. जम्प, जम्प, स्पॉट जम्प. याने आपली हार्ट रेट वाढतोय. क्रिस क्रॉस, कम ऑन. हा जंपिंग जॅक, हाय नी. कार्डिओ पण इम्पॉर्टंट आहे. बट किक. सो तुमच्या वर्कआउटमध्ये 5 मिनिट्स कार्डिओ तरी ॲड करा रोजच्या वर्कआउटमध्ये. आता आपण करतोय इंच वॉर्म. स्ट्रेट हातावरती चालत यायचे. होल्ड अँड बॅक, होल्ड, परत जागेवरती, होल्ड अँड अप. आता आपण माउंटेन क्लाइंबर करतोय. माउंटेन क्लाइंबर फॉर कोर स्ट्रेन. याला काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. ही कुठली एक्सरसाइज आहे. शोल्डर टॅप. ह्या एक्सरसाइजचं पण नाव सांगा कमेंटमध्ये. कोरसाठी बेस्ट आहे. आता आपण मेन वर्कआउटला स्टार्ट करूया. लेगचं, याला आपण म्हणतो स्क्वॉट. मध्ये तुम्ही हँड लॉक करू शकता किंवा पुढे पण ठेवू शकता. आपले
साईड अँगलने आपले जे नी आहे ते आपल्या पंजाच्या पुढे नाही आले पाहिजे आणि आपले जे पंजे आहे ते स्लाइटली आपण बाहेरच्या बाजूने काढतोय. 90 डिग्री अँगल झाला पाहिजे हिपमध्ये. गो डाऊन, होल्ड अँड अप. बेस्ट एक्सरसाइज इज स्क्वॉट. पूर्ण लेग टार्गेट करते. याचा फॉर्म जर तुम्हाला परफेक्ट जमला तर तुमचे लेग टोन होणार 100%. याला आपण म्हणतो लंचेस. ही पण लेगची बेस्ट एक्सरसाइज आहे. ह्या 2 एक्सरसाइज जमला तर झालं, पूर्ण लेग ट्रेन होतो. याला आपण स्टॅटिक लंचेस म्हणतो. याचे पण वेगवेगळे टाईप आहेत. यामध्ये दोन्ही आपण बेंड करतोय आणि स्ट्रेट खाली जातोय. स्टॅटिक लंचेस. का स्टॅटिक आहे? कारण आपण एकाच जागेवरती करतोय. याला आपण म्हणतो सुमो स्क्वॉट. हे बेसिकली आपल्या इनर थाईजसाठी आहे. ही पण बेस्ट एक्सरसाइज आहे. यामध्ये आपण लेगमध्ये न डिस्टन्स घेता पण स्क्वॉटचाच एक टाईप आहे. साईड अँगल, गो डाऊन अँड अप. ते आपलं जास्त क्वाड्सवरती येतं. ही पण स्क्वॉटच आहे. स्क्वॉट अँड अप, स्क्वॉट अप, स्क्वॉट अप. याला आपण वॉकिंग लंचेस म्हणतो. आपण हे वेट घेऊन पण करू शकतो, पण आधी फॉर्म जमणं खूप महत्त्वाचं आहे. हळूहळू प्रोग्रेस करायची. याला आपण बॅकवर्ड लंचेस म्हणतो. आता पुशअप्स अप्पर बॉडीसाठी बेस्ट एक्सरसाइज आहे. मॉडिफाईड पुशअप्स करतोय आपण. आता आपण एंड करतो एक्सरसाइज स्ट्रेचिंगने. नेकपासून स्टार्ट करूया. स्ट्रेच, नंतर हँड स्ट्रेच. जेवढं वर्कआउट इम्पॉर्टंट आहे तेवढंच स्ट्रेचिंग पण इम्पॉर्टंट आहे. स्ट्रेचिंग केलं नाही तर इंजुरीचे चान्सेस वाढतात, सोरनेस वाढतो आणि रिकव्हरी होत नाही लवकर. त्यामुळे स्ट्रेचिंग मस्ट आहे वर्कआउट झाल्यानंतर. स्टार्ट आपण वॉर्मअपने करतो, मध्ये मेन वर्कआउट आणि एंड स्ट्रेचिंगनेच झाला पाहिजे. लेग स्ट्रेच, हार्डली 5 मिनिट लागतात स्ट्रेचिंग करायला. स्किप करायचं नाही. याने आपला बॅलन्स वाढतो. होल्डिंग एक्सरसाइजने जमिनीवर मॅटवरती बसायचं आहे. लेग समोर, पंजे आपल्या स्वतःकडे ओढायचे. जर हात पुरत नसेल तर ही टेक्निक वापरू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. पाठीवरती झोपायचं आहे मॅटवरती. आपलं स्पाईन व्यवस्थित टेकली पाहिजे. 1 लेग अप, होल्ड अँड डाऊन. अदर, होल्ड अँड स्लोली डाऊन. नी बेंड करायची एका लेगची आणि चेस्ट जवळ होल्ड करायचं आहे. अदर लेग, रिलॅक्स. आता बोथ लेग चेस्ट जवळ होल्ड करायचे. होल्ड, रिलॅक्स. हे आहे भुजंगासन प्लस स्पाईनच्या स्ट्रेचिंगसाठी. याला आपण कॅट अँड काऊ म्हणतो. हे पण स्पाईनच्या स्ट्रेचिंगसाठी बेस्ट आहे. इनहेल, एक्झेल, इनहेल, एक्झेल.
ही कुठली एक्सरसाइज आहे कमेंटमध्ये सांगा. काय नाव आहे हिचं? पायामध्ये वाईड डिस्टन्स घ्यायचं आहे आणि जेवढं पुढं जाता येईल तेवढं पुढे जायचं आहे आणि होल्ड, रिलॅक्स.